नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे घोरपडे आता शशिकला आणि मंजिरीला सांगत असतो, ती इंद्रायणी साधीसुधी बाई नाहीये. पावर काय असतो ना ते फक्त तिला माहिती. तिच्याकडे खूप पॉवर आहे, डेंजरस आहे ती बाई. सिक्रेट मिशन ती फॉलो करत असते आणि म्हणूनच मला त्या बाईपर्यंत पोचायचंय. आणि मी ठरवलंय मंजिरी, माझा निर्णय झालाय. रायाविषयी जर माहिती मिळवायची असेल तर मला वेषांतर करून त्या बाईच्या घरात घुसावंच लागेल, तरच आपण काहीतरी माहिती मिळवू शकतो. आता मात्र शशिकला आणि मंजिरी एकटक जयकडे बघू लागतात. त्याच वेळेस जय म्हणू लागतो, काय झालं, तुम्ही दोघी अशी का बघताय माझ्याकडे? त्यावर शशिकला डोक्याला हात लावते. ए घोरपड्या, तुला डोक्याचा भाग आहे ना? नाही आहे का ते चालत नाहीये? सांग ना. अरे बिंडोक, आत्ताच काय बोलला? ती बाई खूप डेंजरस आहे, तिच्याकडे खूप पॉवर आहे आणि ती काहीही करू शकते. मग तू तिच्या घरात गेल्यानंतर ती तुला सोडणार आहे? तू कसा जाणार आहे तिच्या घरात? पोचू तरी शकतो का? काही उगाच बोलतोय, डोकं नसल्यावानी. त्यावर लगेच मंजिरी म्हणू लागते, हो जय, तू उगाच अशी रिस्क घेऊ नको. हे बघ, तुला जर काही झालं तर ते मला चालणार नाही. माझ्यामुळे कुणाचाही जीव मी धोक्यात घालू शकत नाही. तू नको जाऊ, मोठी रिस्क आहे ही सगळी. त्यावर जय म्हणू लागतो, मंजिरी मला जावं लागणार आहे, तुम्हाला कळत नाहीये का? त्या बाईपर्यंत पोचणं खूप गरजेचं आहे. आणि मंजिरी, मी तुला शब्द दिलाय, मी तुला तुझ्या रायापर्यंत पोचवणार. आणि रायाची माहिती मिळवायची असेल तर त्या बाईपर्यंत पोचणं गरजेचं आहे. आणि माझा निर्णय झालाय मंजिरी, तुम्ही काहीही म्हणा, पण मी त्या इंद्रायणीपर्यंत पोचणार म्हणजे पोचणार. त्यावर लगेच आता मंजिरी लागते, जय, मी आधीच माझ्या आयुष्यात खूप काही गमावलंय रे. मला माझ्यामुळे आणखीन माणसं संकटात जातील असं काही करायचं नाही. तू ऐक, तू असं काहीही करू नको. तेव्हा जय लागतो, मंजिरी, शशिकला, तुम्ही समजून घ्या, मी जे बोलतोय ते अगदी बरोबर आहे आणि आपल्याला तसंच करावं लागेल, तरच काहीतरी होणार आहे. असं आता तिघांचं बोलणं चालू असतं. इथे पार आता रात्रीची वेळ झालेली असते, पण तरीही मंजिरी आणि घोरपडेचं डिस्कशन काही बंद होत नाही. शशिकला दरवाजात उभी राहून वाट बघत असते, या दोघांचं कधी संपतंय आणि कधी एकदा पोटात घालण्यासाठी खाण्यासाठी काहीतरी घेऊन येत आहेत याचा विचार तिचा चालू असतो. त्याच वेळेस आता मंजिरी म्हणत असते, जय, अजून काय काय करायचं ठरवलंय? नाही म्हणजे जे काही प्लॅनिंग असतील ते मला सांगून ठेव, मीही तुझी मदत करेन. दोघांचं बोलणं चालू असताना शशिकला म्हणू लागते, ए बाबांनो, अरे लहान पोरांसारखं एकदा बोलायला सुरुवात केली की बंदच नाही. अरे कधी सुट्टी घेत जा. तुम्हाला पोटाला काहीच खायचं नाही का? अरे माझ्या पोटात कावळे काव काव करतायत, मला खूप भूक लागली आहे आणि मला काही माहिती नाही, मला जेवायला पाहिजे म्हणजे पाहिजे. ए जय, अरे जा ना, काहीतरी खायला घेऊन ये. तेव्हा जय लागते, काकू, खायला पण मीच आणायचं का? रात्रभर तुम्ही दोघी कोठे आहात? काय झालं त्याबद्दल रात्रभर तपास करत होतो मी. दिवसभर दिवसभर त्या इंद्रायणीची माहिती काढत कोण होतं? मी. मग आता खायला पण मीच घेऊन यायचं का? तुला काहीच जमत नाही का? शशिकला, तुला भूक लागली ना, तू जा आणि जेवण घेऊन ये. तुला तेवढं पण काम जमत नाही. त्यावर शशिकला लागते, बघा बघा आता या घोरपडेकडे, काय म्हणावं याला? अहो, एखाद्या वृद्ध बाईला असं रात्री अपरात्री जेवण मागवण्यासाठी पाठवतो. मी कुठे जाणार? कुणाला म्हणणार जेवायला द्या, जेवायला द्या? नाही नाही नाही, मला काही माहिती नाही. जय, तू जायचं आणि जेवण घेऊन यायचं. तेव्हा जय लागतो, जमणार नाही, तुला जेवायचंय ना, तू घेऊन ये, मला नसलं तरी चालेल. त्याच वेळेस मंजिरी लागते, थांबा, किती भांडताय तुम्ही दोघे? दोघेही जेवण आणायला जाऊ नका बरं, घरीच थांबा, मी जाते आणि पटकन जेवण घेऊन येते. त्यावर शशिकला म्हणते, मंजिरी, अगं रात्रीची वेळ आहे, तू एकटी जाऊ नको. त्यावर मंजिरी लागते, काकू, जास्त दूर नाही जायचंय मला, मी जाते आणि पटकन जेवण घेऊन येते आणि आजचाच दिवस आणणार आहे. उद्यापासून आपण किराणा सामान भरू आणि घरी जेवण बनवत जाऊ, चालेल? तेव्हा शशिकला म्हणू लागते, जपून जागं बाई आणि लवकर ये. आता मंजिरी लगेच इथे जेवण आणण्यासाठी बाहेर पडलेली असते. मंजिरी खूप दूर आलेली असते, पण एकही हॉटेल चालू नसतं, रस्त्याचे सगळे हॉटेल बंद असतात. तेव्हा मंजिरी मनाशीच रायाचा विचार करत असते, राया, अरे कुठे आहेस तू? किती शोधते तुला, तू सापडतच नाहीये राया. मला कधी तुला भेटेल असं झालंय रे. राया, तूही तुझ्या या मिसफायरला भेटण्यासाठी अधीर झाला असशील ना, सांग ना राया. असं मनाशीच बोलत असतानाच आता समोरच एक टपरी दिसू लागते. आता मात्र तिथे ओली भेळ भेटत असते. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, चला, इथे नक्कीच ओली भेळ भेटू शकते. या युद्धामुळे एकही हॉटेल चालू नाहीये, गॅस बंद झालाय,
त्यामुळे बरीचशी हॉटेलं बंद झाली आणि पुढे काही हॉटेल चालू असतील तरी तिथलं जेवण चांगलं असेल, ताजं असेल नसेल काही माहिती नाही. त्यामुळे मला असं वाटतंय आजचा दिवस ओली भेळ खाऊन काढला तरी चालेल. त्यामुळे मंजिरी आता लगेच त्या काकूंजवळ येते. काकू, मला 3 प्लेट ओली भेळ बांधून द्या. तेव्हा लगेच आता समोरच एक काका उभे असतात. मलाही पटकन द्या ओली भेळ, खूप भूक लागली. त्यावर त्या काकू म्हणू लागतात, ओ साहेब, अहो थोडा वेळ थांबावं लागेल, पुदिन्याची चटणी संपली ना, थोडा वेळ थांबा. त्यावर ते काका म्हणू लागतात, अशी कशी संपली चटणी? अहो मला खूप भूक लागली. एकतर गॅसचा तुटवडा आल्यामुळे कुठे वडापावही मिळत नाही. त्यामुळे म्हटलं की ओली भेळ खावं आणि पोटातली भूक शांत करावी. पण नाही, इथे आल्यानंतरही टाईम लागणार का? त्यावर लगेच आता मंजिरी म्हणू लागते, काकू, नाही म्हणजे चटणीचं साहित्य असेल ना तुमच्याकडे? त्यावर काकू म्हणू लागतात, हो आहे की पोरी. त्यावर मंजिरी म्हणू लागते, मग काकू तुम्ही बाकीची तयारी करा, तोपर्यंत मी पुदिन्याची चटणी करून देऊ का? त्यावर त्या काका म्हणू लागतात, कशाला, होईल मी करते. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, काही नाही हो, मी मदत करू लागते. आता मंजिरी लगेच खलबत्ता घेते आणि त्यात लसूण, मिरच्या, पुदिना सगळं काही साहित्य टाकते आणि आता चटणी बनवू लागते. मंजिरीने स्वतःच्या हाताने पुदिन्याची चटणी बनवलेली असते. त्याच वेळेस आता त्या काकू मंजिरीलाही पार्सल बांधून देतात. तेव्हा मंजिरी लगेच 100 रुपयांची नोट काढते. काकू, हे घ्या तुमचे पैसे. त्यावर लगेच त्या काकू म्हणू लागत, नाही ग पोरी, पैसे देऊ नको. अगं पैसे नको देऊ, तू खूप मदत केली. तेव्हा मंजिरी लागते, नाही काकू, मी मदत माणुसकी म्हणून केली, तुम्ही पैसे घ्यायलाच हवे, घ्या पटकन पैसे. तेव्हा त्या काकू म्हणू लागतात, बरं बरं ठीक आहे. आता त्या मंजिरीकडनं पैसे घेतात. मंजिरी आता ती ओली भेळ घेऊन आता घरी निघालेली असते. त्याच वेळेस आता पाठीमागनं राया तिकडे आलेला असतो. राया आता त्या टपरीवरती येतो आणि त्या काकूंना म्हणू लागतो, काकू मला एक ओली भेळ द्या. तेव्हा लगेच आता त्या काकू रायाला एक प्लेटमध्ये ओली भेळ देतात. राया आता ती ओली भेळ खायला सुरुवात करतो. आता एक घास खाताच आता आपल्या मिसफायरच्या हाताची चव रायाने ओळखलेली असते. ही चटणी, ही तर एकदम मिसफायरने बनवल्यासारखी चव वाटते. माझ्या मिसफायरची चव मी कधीच विसरू शकत नाही. त्याच वेळेस आता लगेच राया त्या काकूंना विचारू लागतो, ही चटणी तुम्ही कशी बनवली? नाही म्हणजे माझ्या एका जवळच्या व्यक्तीलाही अशीच चटणी येते, मला तिची आठवण आली म्हणून विचारतोय. त्यावर त्या काकू म्हणू लागतात, नाही रे बाबा, अरे मी नाही बनवली, आता एक पोरगी आली होती, तिने माझी मदत केली, चटणी संपली होती ना, ती मला बोलली की काकू मी तुमची मदत करते आणि तीच बनवून गेली. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, कुठे कुठे गेली, कोण होती ती? त्यावर त्या काकू म्हणू लागतात, कोण होती ते मला माहिती नाही, पण भली पोरगी होती रे. खरंच आजकालच्या जमान्यात अशी कोणी कोणाची मदत करत नाही रे, पण एकदम भारी सरळ स्वभावाची पोरगी होती, आत्ताच इकडच्या रस्त्याने गेली. तेव्हा राया म्हणू लागतो, बरोबर काकू, मी आलोच, हे असंच राहू द्या. राया धावतच आता मिसफायर मिसफायर असे ओरडत तिला शोधत निघालेला असतो. समोर खूप बायका माणसं चाललेले असतात, पण रायाला मिसफायर कुठे दिसत नाही. राया आता धावतच आणखीन पुढे येतो. त्याच वेळेस मिसफायर आता त्याला दिसू लागते. मिसफायर आता ते पार्सल घेऊन आपल्या घराकडे चाललेली असते. राया धावतच पाठीमागनं येतो आणि तिच्या खांद्यावरती हात ठेवतो, पण आता ती मिसफायर नसून दुसरीच बाई असते. तेव्हा लगेच ती बाई आता रायावरती ओरडते, काय? तेव्हा राया म्हणतो, सॉरी सॉरी, मला वाटलं माझी बायको आहे म्हणून मी हात ठेवला, मला माफ करा. आता राया तिकडनं निघून जातो. तर इकडे दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी आता अप्पू शेठ 2 माणसांना मंजिरीच्या रूमसमोर घेऊन येतो. ताई लवकर बाहेर ये. मंजिरी धावतच बाहेर येते. काय झालं अप्पू शेठ? त्यावर लगेच अप्पू म्हणू लागतो, हे बघ ताई, हा दूधवाला आणि हा फळभाज्यावाला माणूस आहे आणि म्हणूनच मी यांना इकडे घेऊन आलो. हे बघा, हे आमचे नवीन पाहुणे आहेत, रोज इथे दूध आणि फळभाज्या पोचल्याच पाहिजे, कळलं? तेव्हा मंजिरी लागते, कशाला अप्पू शेठ, नाही या सगळ्याची गरज नाही आहे, मी आणेल की बाहेरनं. तेव्हा लगेच अप्पू म्हणू लागतो, नाही आहे ताई, तुम्ही आता या चाळीच्या घरचा भाग झालाय, त्यामुळे जे काय असेल ते तुम्हाला इथे भेटेल आणि इथे जवळच वाण्याचं दुकान आहे. तुम्हाला जर काही सामान मागवायचं असेल तर होम डिलेवरी घरापर्यंत येईल, त्यामुळे तुम्हाला कुठेही जायची काही गरज नाही आहे. तेव्हा मंजिरी लागते, चालेल, खूप छान, थँक्यू हां. त्याच वेळेस आता लगेच अप्पू आणि ती माणसं तिकडनं निघून जातात. तेवढ्यात आतमधनं आता घोरपडे आणि शशिकला येतात. शशिकला आता घोरपडेचा हात ओढत असते. तेव्हा मंजिरी लागते, काय झालं काकू? त्यावर शशिकला लागते, विचार, कुठे चाललाय विचारायला, बघ जे काही डोक्यात घेतो ते करायला निघालाय. त्यावर मंजिरी लागते, जय, अरे काय चालू आहे? तेव्हा जय लागतो, मंजिरी, हे बघ, मला असं वाटतं की मी नोकरी करण्यासाठी इंद्रायणीपर्यंत पोचायला हवं. इंद्रायणीच्या हाताखाली काही नोकरी मिळते काय ते बघतो आणि मग आपल्याला नक्कीच काहीतरी माहिती मिळू शकते. त्यावर शशिकला लागते, बघ मंजिरी, याला जाऊ देऊ नको,
त्यावर जय म्हणू लागतो, मंजिरी प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव. मी जे काही करतोय त्यात आपलंच भलं आहे. रायाचा पत्ता नक्की मिळू शकतो. तेव्हा मंजिरी लागते, काकू करू दे. त्याने ठरवलंय ना तर त्याला हे करू दे. पण जय स्वतःची काळजी घे आणि मीही ठरवलंय. मलाही बाहेर पडावं लागेल. तेव्हा शशिकला म्हणू लागते, म्हणजे काय? मग लगेच मंजिरी म्हणू लागते, म्हणजे काकू मीही नोकरी करण्याचा निर्णय घेतलाय गं. त्यावर शशिकला म्हणू लागते, कशाला अगं पण? आपल्याकडे भरपूर पैसा आहे. आपण आरामात इकडे दिवस काढू शकतो. तुला नोकरीची काही गरज नाही आहे. तेव्हा मंजिरी लागते, काकू अगं नोकरी जर करण्यासाठी बाहेर पडलं ना 4 माणसांची ओळख होईल. रायाबद्दल काही माहिती मिळेल ती काय तेही बघता येईल. आणि 4 माणसात गेलं म्हणजे रायाची चौकशी करता येईल. त्यामुळे घरात बसून काही होणार नाही. मला असं वाटतं की राहायचा जर शोध घ्यायचा असेल तर नोकरी हे ऑप्शन खूप छान आहे. त्यामुळे मलाही नोकरी करावीशी वाटते आणि त्यासाठी मी आजच बाहेर पडणार आहे. चल घोरपडे, तू तुझं काम अगदी व्यवस्थित कर. आता घोरपडे तिकडनं निघून जातो. मंजिरी आत्ता शशिकलाला म्हणते, काकू चल मी आवरायला घेते, मलाही निघायचंय. मंजिरी आतमध्ये निघून जाते. तेव्हा काकू मला लागते, ए अगं बाई मीही येणार आहे तुझ्यासोबत, थांब असे म्हणत शशिकलाही आतमध्ये जाते. तर इकडे आता सकाळी सकाळी राया मात्र आपल्या रूममध्ये इथे स्वयंपाक करत असतो. आता कुकरमध्ये त्याचं भात करण्याचं काम चालू असतं. त्याच वेळेस रात्री आता जेव्हा ती पुदिन्याची चटणी खाल्लेली असते तेव्हा त्या काकूंनी सांगितलेलं असतं एक मुलगी आलेली असते. आता मात्र लगेच राया मिसफायरला शोधत त्या बाईपर्यंत पोहोचलेला असतो. ती बाई वेगळीच असते. हे सगळे काही क्षण त्याला आठवत असतात. त्यामुळे रायाचं आता लक्ष नसतं. त्याला मिसफायरविषयी सगळं काही आठवत असतं. तिचेच विचार चालू असतात. त्यामुळे त्याला चटका बसतो. राया जोरात ओरडतो. त्याच वेळेस आता मिसफायर येते आणि पटकन रायाच्या हातावरती प्रेमाने फुंकर मारते. तेव्हा राया लागतो, मिसफायर अगं कुठे गेली होती तू? या रायाला सोडून सांग ना. त्यावर मंजिरी लागते, राया सोडून मी नाही, तू गेला होता. का गेला होता तुझ्या मिसफायरला सोडून? का असं वागला माझ्याशी, सांग ना. तेव्हा राया लागतो, मिसफायर मला माफ कर गं, मी चुकलो. पण हा राया नाही राहू शकत. त्याच्या मिसफायरशिवाय नाही जगू शकत गं. मला तुझी साथ हवी आहे. तेव्हा मंजिरी लागते, खरंच राया तू माझ्याशिवाय नाही राहू शकत? मी तुझ्यासोबत असायला पाहिजे ना. असे म्हणताच राया मिसफायरच्या तोंडावरनं हात फिरवतो आणि आता एकटक तिच्या चेहऱ्याकडे बघू लागतो. त्याच वेळेस आता लगेच रायाचं हे सगळं स्वप्न असतं. समोर इंद्रायणी मॅडम येऊन उभे असतात. आता मात्र रायाला धक्काच बसतो. राया आजूबाजूला बघू लागतो. त्याच वेळेस इंद्रायणी मॅडम म्हणू लागतात, काय झालं विशाल भोसले, कसला विचार करत होता? मग लगेच विशाल म्हणू लागतो, कुठे काय मॅडम, काहीच नाही. त्यावर इंद्रायणी मॅडम म्हणू लागतात, बरं चल ठीक आहे, तुझं काही सामान तिकडे राहिलं होतं ते तुला देण्यासाठी मी इकडे आले. आता राय लगेच त्या पेटीकडे बघू लागतो. इंद्रायणीच्या हातात एक पेटी असते. तेव्हा राय म्हणू लागतो, काय आहे या पेटीत? त्यावर मॅडम म्हणू लागतात, पेटीत काय आहे हे तुला चांगलंच माहिती, बघ तुझ्या हाताने. आता राय लगेच ती पेटी बाजूला टेबलवरती ठेवतो आणि उघडतो. तर त्यात आता रायाच्या आई वडिलांची आणि बहिणीची तिघांचं हस्ती असतात. आता मात्र लगेच राया ते थडगे हातात घेतो आणि रडू लागतो. आपल्या आई वडिलांना आणि बहिणीला कसं त्या लोकांनी मारलं हे थोडक्यात क्षण इथे रायाला आठवू लागतात. रायाच्या डोळ्यातनं पाणी आलेलं असतं. त्यावर लगेच मॅडम म्हणू लागतात, विशाल भोसले आठवतंय ना? अरे ही हस्ती तुझ्या आईची, वडिलांची आणि तुझ्या बहिणीची, तुझ्या पूर्ण हसत्या खेळत्या कुटुंबाची. आणि या हस्तींचं अजून विसर्जन झालेलं नाही आहे. कारण राया म्हणजेच विशाल भोसले, तुझ्या आईवडिलांची शेवटची इच्छा अजून पूर्ण झालेली नाही आहे. आणि तू जेव्हा त्या माणसाला मारलं तेव्हा त्या माणसांच्या काही गुंडांनी जाऊन तुझ्या कुटुंबाला संपवलं. तुझ्या आईवडिलांना जीवे मारून टाकलं. तुझ्या हसत्या खेळत्या कुटुंबाला संपवलं. तुझ्या बहिणीलाही संपवलं. राया आठवतंय ना हे सगळं कसं आणि काय झालं होतं? आता मात्र लगेच रायाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तेव्हा इंद्रायणी म्हणू लागते, हे बघ विशाल भोसले, शेवटपर्यंत तुझे आईवडील हेच म्हणत होते की विशाल तू आमचं स्वप्न पूर्ण कर, आमची शेवटची इच्छा पूर्ण कर, एक चांगला ऑफिसर बन. आणि आज विशाल भोसले तुला संधी भेटली. आता तू एक चांगला ऑफिसर बनू शकतो. त्यामुळे तुझ्या ट्रेनिंगकडे तू लक्ष दे आणि त्याकडेच भर घाल. मंजिरीचा विचार करणं सोडून दे. कारण तुला तुझ्या आईवडिलांची ही शेवटची इच्छा पूर्ण करायची आणि त्यांचं हस्ती विसर्जन करायचं. तेव्हा लगेच विशाल भोसले म्हणू लागतो, मॅडम ट्रेनिंग तर सुरू झाले आणि आता मी माझ्या आईवडिलांची ही इच्छा नक्की पूर्ण करणार. तेव्हा लगेच आता इंद्रायणी म्हणू लागते आणि राहिला विशाल भोसले प्रश्न मंजिरीचा. मंजिरीने स्वीकारलंय तू या नाशिकमध्ये नाही आहे, तू संपलाय. आणि म्हणून मंजिरी आता इकडनं निघून गेली.
तेव्हा लगेच आता विशाल मात्र मॅडमकडे बघू लागतो. त्याच वेळेस मॅडम म्हणू लागतो, बरं बरं चल, तुझं सामान तुला दिलंय, आता मी निघते. आता मॅडम तिकडनं निघून जातात. तर इकडे आता मंजिरी काम शोधण्यासाठी निघालेली असते. तेव्हा ती मनाशीच म्हणू लागते, मला नक्की माहिती आहे राया नाशिकमध्येच आहे, तो माझ्या आसपास आहे. विठुराया, तू माझी मदत कर रे. मी आता हे नोकरीचे जे पाऊल उचललं आहे ना, त्यामुळे त्यात तू माझी साथ दे. मला कुठेतरी नोकरी मिळू दे. म्हणजे कसं मी लवकरात लवकर माझ्या रायाचा शोध घेऊ शकते. नक्कीच माझी साथ देशील ना? असे म्हणत आता मंजिरी फाईल हातात घेते आणि निघालेली असते. त्याच वेळेस शशिकला येते, मंजिरी थांब, अगं जे महत्त्वाचं आहे ते राहिलं की, हे घे. तेव्हा मंजिरी लागते, काय आहे काकू? त्यावर लगेच शशिकला लागते, दही साखर. अगं तुझं काम, तुझी इच्छा सगळं पूर्ण होईल. तू जे काही मनात बोललीस ना, ते सगळं तुला भेटणार. तेव्हा लगेच मंजिरी आता दही साखर घेते आणि काकूचा आशीर्वाद घेते. काकू, तू बोलली ना, हे खूप झालं, होईल, माझी इच्छा नक्की पूर्ण होईल. तेव्हा लगेच आता शशिकला मला लागते, बरोबर चल, मलाही यायचंय. तेव्हा मंजिरी लागते, काकू अगं मी नोकरी बघायला चालली, तू कशाला येतेस? त्यावर शशिकला मला लागते, येणार, मी तुझ्यासोबत तुझी ढाल बनून असणार आहे, सांगितलेलं कळत नाही? त्यावर लगेच मंजिरी लागते, काकू अगं वन भटकावं लागेल, पायपीट होईल, तू नको येऊ बरं, तू घरी आराम कर ना. त्यावर शशिकला लागते, जमणार नाही, मी आजचा दिवस नोकरी शोधेपर्यंत तुझ्यासोबत असणार आहे. एकदा का नोकरी भेटली की मी तुझ्याबरोबर येणार नाही आहे, मग मी घरीच थांबणार आहे. त्यामुळे आजचा दिवस मला येऊ दे. तेव्हा मंजिरी लागते, बरं बाई ठीक आहे चल. आता दोघेही नोकरी शोधण्यासाठी बाहेर पडलेले असतात. तर इकडे मंजिरी आणि शशिकला सचिती एंटरटेनमेंट या ठिकाणी पोचलेले असतात. तेव्हा लगेच आता तिथे काउंटरवरती ज्या मॅडम बसलेले असतात ना, त्यांना मंजिरी म्हणू लागते, मॅडम मला नोकरीची गरज आहे, हे बघा माझी फाईल, तुम्ही बघू शकता, प्लीज मला नोकरी मिळत असेल तर द्याल का? त्यावर शशिकला लागते, द्याच, तुम्ही माझ्या मुलीला नोकरी द्याच. अहो माझी मुलगी खूप गुणवान आहे, अहो ती जिथे जाते ना तिथे नशीब खुलतं. हे बघा, तुमचंही दुकान चालतंय ना, त्याच्या डबल पटीने चालायला लागेल. माझी मुलगी खूप भारी, अहो तिचा पायगुणच असला आहे, कौतुक करावं तेवढं कमी. त्यावर मंजिरी लागते, काकू अगं इथे असं नोकरी बघायला आल्यानंतर कौतुक करून चालत नाही, अगं डिग्री दाखवावी लागते, आपलं शिक्षण दाखवावं लागतं. त्यावर शशिकला लागते, मंजिरी अगं तू हिला ओळखते का? नाही ना, मग तिला कसं कळणार तुझ्या विरुद्ध काही? त्यामुळे मी तिला समजावून सांगते, कौतुक करत नाही आहे आणि हे पास नापास घेऊन काय बसली ग, जाऊ दे मला सांगू दे. त्याच वेळेस त्या मॅडम म्हणू लागतात, तुमच्याकडे अजून काही कुठे ट्रेनिंग केल्याचं आहे का सर्टिफिकेट? तेव्हा लगेच मंजिरी लागते, नाही म्हणजे मी कुठे काम केलेलं नाही आहे, कारण आमचं घरचं दुकान होतं ना, मी त्याच दुकानात असायचे, त्यामुळे बाहेर कधी ट्रेनिंग झालं नाही माझं आणि त्यामुळे माझ्याकडे सर्टिफिकेट नाही आहे. तेव्हा त्या मॅडम म्हणू लागतात, पण खूपच गॅप आहे तुमचा, त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित काम जमतं आहे की नाही ते आम्हाला सांगता येणार नाही ना, त्यामुळे प्लीज मॅडम आम्ही तुम्हाला नाही नोकरीवर घेऊ शकत. तेव्हा मंजिरी लागते, असं नका करू, मला खरंच नोकरीची गरज आहे आणि मी उत्तम पद्धतीने काम करेल, प्लीज मला काम द्या. त्यावर लगेच त्या मॅडम म्हणू लागतात, नाही सॉरी, इथे तरी तुम्हाला काही काम मिळू शकत नाही. आता शशिकलाला राग येतो, दोघी तिकडनं दुसऱ्या ठिकाणी निघून जातात. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, एका ठिकाणी मंजिरीला आता काम मिळालेलं असतं, पण मात्र आता तिथे जो बॉस असतो ना, तो मंजिरीवरती नजर टाकून असतो. आता तो मंजिरी जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागतो. आता मात्र त्या माणसाचं जे काही वागणं असतं ना, ते मंजिरीला विचित्र वाटू लागतं. तर इकडे आता राया आपल्या आई वडिलांचं बहिणीचं अस्थि विसर्जन करण्यासाठी निघालेला असतो. तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो, विशाल भोसले थांब, मी येतो तुझ्यासोबत, मलाही यायचंय. त्यावर लगेच विशाल म्हणू लागतो, हो डिफिकल्ट बनून यायचंय का इन्स्पेक्टर अविनाश कांबळे बनून यायचंय? इंद्रायणी मॅडमने सांगितलं ना माझ्यावर नजर ठेवायची, माझ्याबरोबर यायचं, म्हणून येतोय ना? त्यावर लगेच डिफिकल्ट म्हणू लागतो, विशाल हवं तर तसं समज, इंद्रायणी मॅडमची ऑर्डर आहेच, तुला एकट्याला सोडायचं नाही, पण मला हे अस्थिविसर्जन करण्यासाठी तुझ्यासोबत यायचंय. त्यावर लगेच आत्ता राहायला लागतो, इंद्रायणी मॅडमची ऑर्डर, मला एकट्याला सोडायचं नाही, कारण मिसफायर नाशिकमध्ये आली ना, बोल ना, आली ना माझी मिसफायर. आता डिफिकल्ट एक नाही दोन नाही गप्प असतो. आता मात्र राया आणि मंजिरीची भेट कशी होणार हे आपल्याला लवकरच कळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.